नमस्कार. आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही विचार करत असाल ब्लॉग चालू झाल्या हे काय, तर मी पूर्ण बारीक करते टी व्ही पाहता पाहता. आज शुक्रवार आहे, तर आज मम्मीने ठरवले आषाढमधले नैवेद्य देवांना दाखवायचे, ते आज करायचे. तर एका साईडला पुरणपोळीची तयारी चालू होती, दुसऱ्या साईडला कटाच्या आमटीची तयारी होती. मम्मी कटाची आमटी बनवत होती. एका साईडला मम्मीची आमटीची तयारी चालू होती आणि दुसऱ्या साईडला मी वरणासाठी डाळ आणि बटाटे शिजवायला ठेवले. ते करून बटाट्याच्या भाजीसाठी कांदा आणि मिरची कापून घेतली आणि इकडे लक्ष दिलं तर तोपर्यंत आमटी झालीही होती उकळून. मग काय, ठीक आहे म्हणलं, बाकीची तयारी केली आणि विचार केला आता भजी. मग भजीसाठी कांदा कापून घेतला. कांदा कापून झाल्यानंतर भजीच्या पिठाची तयारी करायला चालू केली. मस्तपैकी कांदा सुटसुटीत करून घेतला. त्याच्यात मिरची टाकली, तिखट टाकलं, हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं, ओवा टाकला आणि मस्तपैकी पिठामध्ये भिजवून घेतलं. जर तुम्हाला कोणाला कांदा भजी करायची तर नक्की अशी करा, खूप छान कांदा भजी होते. भजीचं पीठ तयार झालं आणि मग दुसरीकडे करायला घेतलं बटाट्याची भाजी. तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला. मला कढीपत्ता खूप आवडतो, खायला नाही पण त्याची फोडणी खूप आवडते. मग जिरं टाकलं, कांदा टाकला, कांदा व्यवस्थित परतून घेतला, हळद टाकली, बटाटा, सगळ्यात शेवटी कोथिंबीर. बटाट्याची भाजी तयार झाली, आमटी तयार झाली, इकडं भज्याचं पीठ, इकडं वरण, इथं भजीसुद्धा तयार आहेत. आता भजी झाल्यावरती पूर्ण नैवेद्य भरून घेतला आहे, हे पाहू शकता तुम्ही. नैवेद्य भरून झाला. मग आजोबांचा डबा भरला आणि गेले आजोबांना डबा द्यायला. तिकडून आले आणि मग गेले सर्व देवांना नैवेद्य दाखवला. सर्वात पहिले गेले मरी मातेला. तिथं पाहू शकता किती गर्दी आहे, लाईट पण खूप होती. तिथून आले मग शीतळादेवीला नव्हती एवढी गर्दी. मग शीतळादेवी झाल्याच्या नंतर गेले काळभैरवनाथाला. मला हे मंदिर खूप 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 आवडतं. इथं आतमध्ये गेलं ना इतकं छान वाटतं, नाही सांगू शकत. नक्की या आणि पहा. काळभैरवनाथानंतर गेले वेताळबाबाची इथं पण नैवेद्य दाखवला, नारळ फोडला आणि मी आले घरी आल्यानंतर थोडं जेवले वगैरे आणि संध्याकाळी पाहिलं हे जे की हॉल तिकीट आले माझं एक्झामचं, जे की एक्झाम आहे रविवारी, जे की फक्त 2 दिवस आधी आले. ते झाल्याच्या नंतर मस्तपैकी हॉरर स्टोरी पाहिली. चला आजचा व्लॉग इथंच थांबूया. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.